नमस्कार मित्रांनो, उद्या आहे 31 जानेवारी 2024 आणि उद्या हे 12 शेअर तुम्हाला चांगली बातमी देतील अशी अपेक्षा. आता ही बातमी कशाची आहे? तर ही बातमी त्यांच्या रिझल्टची. रिझल्ट काय असतो की क्वार्टरली त्यांचे जे फायनान्शियल रिझल्ट आहे, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे, हे बँक असू द्या किंवा शेअर्स कुठलेही असू द्या, हे डिक्लेअर करत असते. ओके, त्यांचे रिझल्ट डिक्लेअर करत असते. याच्यावरनं काय समजतं आपल्याला? याच्यावरनं समजतं की हा शेअर आपण होल्ड करायला पाहिजे की सेल करायला पाहिजे. जर लॉंग टर्म मध्ये तुम्हाला फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर पाहिजे तर या रिझल्टवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं, किंवा वर्षभरात याचा प्रॉफिट किती आहे, याचा लॉस किती आहे. थर्ड क्वार्टर चालू आहे मार्च मध्ये, चौथ्या क्वार्टरचे जे रिझल्ट येईल त्याच्यावरून तुम्ही एखादा शेअर पुढच्या वर्षी पण ठेवायचं की नाही याचा निर्णय घेऊ शकता. यामध्ये जे 12 शेअर सांगितलेले, उद्या त्यांची लेवल ब्रेकआउट होईल जर चांगली बातमी दिली त्यांनी तर. ओके, किंवा याच्यात एक चांगला एव्हिलांश येईल, म्हणजे काय, वरची अपसाइड मुवमेंट दिसेल. जर मार्केट उद्या डाऊन असं आहे वाटतं तरी हे शेअर अपसाइडला सस्टेन करेल जर यांचे रिझल्ट चांगले असले तर. आपल्या चॅनलचं नाव आहे युए मराठी. प्रथम तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, त्याच्यानंतर पुढचं काय करायचं करा. आणि एक महत्वाची गोष्ट, तुमचं जर डीमॅट अकाउंट नसेल तर यापैकी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली कुठलंही एक डीमॅट अकाउंट काढा आणि माझ्याकडनं तुम्हाला फ्री ट्रेनिंग मिळणार आहे तुमच्या ईमेलवर. तर सर्व माहिती जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सोबत माझा व्हॉट्सअप नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी टाकलेला आहे, लिंकच टाकलेली आहे. तर चला वळूया मेन व्हिडिओकडे. इथे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. यामध्ये जे शेअर आहे ज्यांचा उद्या रिझल्ट आहे, पर्पज काय आहे, फायनान्शियल रिझल्ट. ओके, फायनान्शियल रिझल्ट मध्ये ते त्यांचा रिझल्ट डिक्लेअर करतील. सोबतच आणखी काय डिक्लेअर करू शकता, जर एखादा बोनस असेल, एखादा डिव्हिडंड असेल तर ते डिक्लेअर करू शकता. फॉर एक्झाम्पल मी मागे एक SJVN चा एक हे दिलाय, स्टॉक दिलाय परचेस करण्यासाठी, रिकमेंडेड केलाय. तुम्ही पण तुमचा त्याच्यावर अभ्यास करा. जुने काही PSU चे स्टॉक दिलेले जे की यावर्षी चांगले परफॉर्म करू शकतात, तुमच्याकडे 6 ते 8 महिन्याचा होल्डिंग पिरियड तुम्ही घेऊ शकत असाल तर ते शेअर नक्कीच तुमच्या पोर्टफोलिओला तुम्ही ठेवले पाहिजे. आता हे जे शेअर आहे उद्याचा यांचा रिझल्ट आहे. अंबुजा सिमेंट आहे, बँक ऑफ बडोदा आहे, अतिशय उत्तम बँक आहे, डिक्सॉन, डाबर, त्या त्या क्षेत्रातील अगदी पायोनियर कंपन्या आहे या. त्याच्यामुळे यांचा जो रिझल्ट असेल त्याचा इफेक्ट सुद्धा मार्केटवर होईल. ओके, सोबतच मी रिकमेंडेड करेल IDFC, जवळपास 100च्या आसपास याची किंमत आहे. आणि GMR इन्फ्रा छोटासा स्टॉक आहे, तुम्ही याच्यात ट्रेडिंग करू शकता इंट्राडे साठी. त्याच्यानंतर आहे जिंदाल स्टील, ज्युबिलियंट फूड, मारुती, PVR आयनॉक्स, श्री सिमेंट थोडासा महागडा आहे पण तो फायनान्शियल रिझल्ट बरोबरच डिव्हिडंड सुद्धा देणार आहे. आणि सन फार्माचा सुद्धा रिझल्ट पण आहे आणि डिव्हिडंड पण आहे. ओके, आपल्याला काय होतं की उद्या कुठल्या शेअर मध्ये ट्रेडिंग करू हे टेक्निकली किंवा न्यूज मध्ये किंवा इतर ठिकाणाहून आपल्याला जर माहिती करून घ्यायचं असेल किंवा आपण त्याच्यासाठी माहिती करतो तिथे, बरोबर. परंतु काही शेअरचे जे रिझल्ट असे जर लागत असतील आणि हे आपल्याला माहिती असेल तर त्यावेळेस काय होतं, ऑटोमॅटिकली आपल्याला समजून येईल की उद्या या शेअर मध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. यातलीच काही टॉप गेनर असू शकतात जे की चांगल्या रिझल्ट मुळे वरती जातील आणि टॉप लुजर पण असू शकतात, खराब रिझल्ट मुळे हे शेअर खाली पडू शकते. अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल, तुम्हाला खरंच समजला असेल तर एक चांगली कमेंट बॉक्स मध्ये द्या, तुमच्या आवडीची कुठलीही कमेंट असू द्या. जर नसेल समजला तसं सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.